इडली बनवताना नेहमीच एक प्रश्न असतो. एकतर इडली पांढरी शुभ्र होत नाही किंवा मग अगदी सॉफ्ट होत नाही किंवा मग जाळीदार देखील होत नाही. आज आपण अशा काही टिप बघणार आहोत 3 ते 4. त्यामुळं तुमची इडली सॉफ्ट देखील होईल, त्याचबरोबर अगदी जाळीदार देखील होईल. अवघे 2 साहित्य वापरून पूर्णपणे अगदी पांढरी शुभ्र, तितकी सॉफ्ट देखील इडली मी तयार करून घेतलेली आहे इथे. छोट्या-छोट्या टिप्ससहित पूर्णपणे रेसिपी शेअर केलेली आहे. कुठल्याही पद्धतीचा मेथीदाणा किंवा पोहे न वापरता. चला तर मग पटकन करूया सॉफ्ट इडलीच्या रेसिपीला सुरुवात. सगळ्यात अगोदर इथे मी रोजच्या वापरातला कोलम तांदूळ घेतलेला आहे 3 वाट्या भरून. 3 वाट्या तांदळाला इथे मी 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे. घेताना इडली बनवताना शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा. अगदी तुम्ही रेशनचा तांदूळ घेतला तरी चालेल. गच्च भरून अशा मी 3 वाट्या तांदूळ व 1 वाटी भरून उडीद डाळ घेतली. एका बाउलमध्ये पूर्णपणे तांदूळ ट्रान्सफर करून घ्यायचे आहे आपल्याला. आता ट्रान्सफर केल्यानंतर खूप सारं पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बऱ्याचशा प्रमाणामध्ये तांदळाला धूळ माती काही लागलेली असेल तर ती चालल्या जाईल. चांगल्यापैकी चोळून आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे तांदूळ धुवून घ्यायचे आहे. तर आता इथे पूर्णपणे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे मी तांदूळ धुवून घेतलेले आहे. भरपूर असं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे व पाणी टाकून तांदळाच्या वरती 1 ते 1.5 इंच पाणी आपल्याला वरती येईपर्यंत टाकून घ्यायचं आहे. म्हणजे चांगल्यापैकी आपले इडली बनवण्यासाठी तांदूळ देखील भिजल्या जातील. अगोदर थोड्याशा प्रमाणामध्ये चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाउलमध्ये मी इथे 1 वाटी उडीद डाळ टाकून घेतलेली आहे. आता पहिली महत्त्वाची टीप अशी की उडदाची डाळ शक्यतो आपल्याला 1 पाण्यानेच धुवायची आणि जास्त चोळून धुवायची नाही. अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायची. तर हलक्या हाताने धुतल्यामुळं त्यामधला जो चिकटपणा असतो डाळीमधला तो तसाच राहतो. त्यामुळं एकच पाण्याने आपल्याला पूर्णपणे इथे डाळ धुवून घ्यायची आहे. आता डाळीमध्ये थोडं जास्त प्रमाणात इथे पाणी टाकायचं आहे. का जास्त टाकायचं मी तुम्हाला पुढं चालून सांगणारच आहे. आता 1.5 ते 2 इंच मी यामध्ये पाणी टाकून घेतलं व 5 ते 6 दोन्हीही मिश्रण चांगल्यापैकी इथे आपल्याला भिजून घेतलेले आहे इथे मी पूर्णपणे. आणि अगदी जी क्वांटिटी आहे जी धान्याची ती पूर्णपणे इथे डबल झालेली आहे. तांदूळ देखील मस्त असे पांढरे शुभ्र भिजलेले आहेत. त्याचबरोबर उडदाची डाळ देखील आपली मस्त अशी भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता तिथे. आपण आता हे दोन्हीही धान्य साईडला काढून ठेवणार आहोत, बाजूला ठेवणार आहोत. तांदळामधलं एक्स्ट्राचं जे पाणी होतं ती अगोदर नाहीसं करून घेतलेलं आहे. आता दुसरी ट्रिक बघणार आहोत आपण अगदी मऊ लुसलुशीत इडली बनवण्यासाठी. इथे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एका वेळेस बसतील तेवढे इथे तांदूळ टाकून घेतले. दुसरी टीप अशी की आपण उडीद डाळ भिजवण्यासाठी ज्या पाण्याचा वापर केलेला होता, ग्राइंड करण्यासाठी आपल्याला त्याच पाण्याचा वापर करायचा आहे व मिक्सरमध्ये अगदी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर आता तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी मी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तांदळाची. त्याचबरोबर थोडा पाण्याचा वापर करून आपल्याला पूर्णपणे ह्याच एखाद्या मोठ्या बाउलमध्ये किंवा मोठ्या पातेल्यात आपल्याला पूर्णपणे मिश्रण काढून घ्यायचं आहे. जेणेकरून भिजल्यानंतर ओव्हरफुल होणार नाही ह्या पद्धतीमध्ये. आता आपण इथे पूर्णपणे तांदूळ काढल्यानंतर उडीद डाळ जी आहे ती यामध्ये टाकून घेणार आहोत. आता ह्या पद्धतीचं पाणी वापरलं आपण. उडीद डाळ भिजवण्यासाठी जे पाणी होतं त्याचा वापर केला तर अगदी मस्त अशी इडली फर्मेंट तर होतेच, पण अगदी खायलाही अप्रतिम होते. जाळीदार इडली तयार होते. थोडा पाण्याचा वापर करत आपल्याला इथे पूर्णपणे उडीद डाळ देखील मिक्सरमध्ये चांगल्यापैकी फाईन अशी ग्राइंड करून घ्यायची आहे. आता इथे पूर्णपणे उडीद डाळ देखील मी ग्राइंड करून घेतलेली आहे ह्या पद्धतीची. कुठल्याही पद्धतीचा इथे कण राहता कामा नये. अगदी परफेक्ट अशी मी ग्राइंड करून घेतलेली आहे. आता आपण मोठ्या पातेल्यामध्ये पूर्णपणे डाळ देखील ट्रान्सफर करणार आहोत. तर अगदीच तुम्ही ह्या पद्धतीने अगदी छोट्या टिप्स मी इथे सांगितलेल्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची देखील इडली मऊ लुसलुशीत तयार होईल. आता जवळपास इथे मी तिसरी ट्रिक सांगणार आहे. आता यामध्ये थोडंसं मिक्सरमध्ये पाणी होतं ते मी टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं होतं. तिसरी जी ट्रिक आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. एखाद्या चमच्याच्या साह्याने किंवा मग हाताच्या साह्याने चांगल्यापैकी आपल्याला 5 ते 10 मिनटं किंवा 7 ते 8 मिनटं तरी पीठ चांगल्यापैकी फेटून घ्यायचं आहे.
आता तुम्ही साऊथमध्ये गेला की मोठे मोठे असे मिक्सर ग्राइंडर असतात. पण आपण लवकर लवकर इडली करत नाही, त्यामुळं मिक्सर ग्राइंडर घ्यायला परवडत नाही. तर चांगल्यापैकी 7 ते 8 मिनटं फेटून घ्यायचे आहे आपल्याला. अगदी मऊ स्पंजी अशी पांढरी शुभ्र इडली तयार होते. या पद्धतीचे फेटल्यानंतर बबल्स आले की समजून जायचं की तुम्ही चांगल्यापैकी हे पीठ फेटून घेतलेलं आहे. याला आपण आता कव्हर करून घेणार आहोत. आता चौथी ट्रिक बघणार आहोत आपण. आता तुमच्याकडं थंडीचे दिवस असाल किंवा मग इतर काही दिवस, तर एखाद्या कॉटनच्या रुमालाने, टॉवेलने किंवा शालीने अशा पद्धतीचे कव्हर करायचं आहे. आता बऱ्याचशा प्रमाणात ऊन आहे, त्यामुळं गरमी देखील आहे, त्यामुळं मी वरच्या बाजूनेच कव्हर करून घेतलेलं आहे. आता 10 ते 12 तास मी ते फर्मेंट करून घेतलेलं आहे पीठ. अगदी डबल फुलून आलेलं आहे व अगदीच फ्लफी आणि अगदीच जाळीदार असं हे पूर्णपणे पीठ तयार झालेलं आहे. बरेच लोक पीठ फर्मेंट करण्याअगोदर मिठाचा वापर करतात, पण तसं न करता पीठ चांगल्यापैकी फर्मेंट झाल्यानंतर मिठाचा वापर करायचा, जेणेकरून आंबट अशी इडली तयार होत नाही. आता आपल्याला जेवढी इडली बनवायची आहे तेवढं पीठ आपण एका बोलमध्ये काढून घेणार आहोत. आता मी थोडंसं पीठ साईडला ठेवून देणार आहोत. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. आता हवाबंद डब्यामध्ये पूर्णपणे इडलीचं पीठ तुम्ही ठेवलं तर आरामशीर 2 ते 3 दिवस चांगल्यापैकी टिकतं. आता हलक्या चमच्याने मी एकाच डायरेक्शनमध्ये 1 ते 1.5 मिनटं जवळपास इथे फेटून घेतलेलं आहे. अगदी मस्त अशी यामध्ये हवा भरल्या जाते व चांगली टम्म गुबगुबीत पांढरी शुभ्र इडली तयार होते. तुम्ही पाहू शकतात अगदी फ्लफी असं इथे पीठ तयार झालेलं आहे. आता इथे मी पूर्णपणे इडलीचे साचे घेतलेले आहेत. तुमच्याकडे स्टीलचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही साचा इथे घेऊ शकतात. आता मी बटर घेतलेलं आहे 1 चमचा भरून. चांगल्यापैकी जे मोड आहेत त्या मोडला लावून घ्यायचं आहे. कुठल्याही पद्धतीचं इथे लागल्या देखील जात नाही. बऱ्याचदा इडली बनवताना खाली खूप सारी लागल्या जाते, त्यामुळं बऱ्याचशा बायका कंटाळा देखील करतात. चांगल्यापैकी ग्रीस करून घ्यायचं आहे प्रत्येक मोडला. अगदी हात न लावता आपोआप तुमची पूर्णपणे इडली इथे निघून येईल. महत्त्वाची ही देखील टीप आहे. किंवा आता तुमच्याकडं बटर नसेल तर तुम्ही तुपाचा वापर देखील करू शकतात किंवा मग तेलाचा वापर केला तरी चालेल, पण बटर वापरलं तर बिलकुल इडली खाली चिकटल्या देखील जात नाही. आणि आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे मी इडलीचे जे मोड आहे त्याला चांगल्यापैकी बटर ग्रीस करून घेतलेलं आहे मस्तच इथे. आता आपण पूर्णपणे मोडमध्ये बॅटर टाकून घेणार आहोत. थोडंसं रिकामं ठेवायचं, जेणेकरून इडली चांगल्यापैकी फुगल्या जाते व त्याला फुगायला चांगल्यापैकी स्पेस देखील मिळते. आता जवळपास मी मोठा चमचा घेतलेला आहे. 1 चमचा भरून मी पूर्णपणे यामध्ये बॅटर पूर्णपणे टाकून घेतलेलं आहे इडलीचं. अगदी मस्त इडली तयार होते आणि परफेक्ट अशी ही साऊथ इंडियन स्टाईल इडली देखील आहे. ह्या टिप्स नक्की तुम्ही फॉलो करा. आणि ह्याच पद्धतीने पूर्णपणे मोडमध्ये इडलीचं मी बॅटर टाकून घेतल्यानंतर खाली अगोदरच पाणी मी उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी लिंबू टाकून घेतलेला आहे, म्हणजे इडली पात्र काळं पडत नाही. आणि एक एक करून पूर्णपणे आपल्याला इडलीचे भांडे ठेवून घ्यायचे आहे. आता आपल्याला जे छेद आहे त्या छेदाच्या वरतीच आपल्याला पूर्णपणे मोड आले पाहिजे, ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे. त्यानंतर पॅक असं चांगल्यापैकी झाकण लावून घ्यायचं आहे इडली पात्राचं व 10 ते 12 मिनटं चांगल्यापैकी इथे वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर मी थंड करून घेतलेली आहे थोड्याशा प्रमाणात. बऱ्याचशा प्रमाणात वाफेवर देखील इडली तयार होते. वाव, मस्तच अगदी मऊ लुसलुशीत इडली देखील दिसत आहे. हाताला कुठल्याही पद्धतीची चिकटत नाही, याचाच अर्थ समजून जायचा की तुमची मऊ आणि अगदीच शिजलेली आहे इडली. पूर्णपणे मी मोड थंड करून घेतलेले आहे. कुठल्याही पद्धतीची इडली मी अगोदर इथे काढून घेतलेली नाही, पण अगदी इझिली निघत आहे, कारण आपण इथे पूर्णपणे बटरचा वापर केलेला होता. आता परत परत तुम्हाला इडली बनवायची असेल तर अगोदर तुम्ही बटरचा वापर करायचा आहे. आणि आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे मोडमधून काढून घ्यायची आहे. आज आपण अगदी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत स्पंजसारख्या सॉफ्ट इडल्या बनवण्यासाठी 3 ते 4 अशा पूर्णपणे टिप्स बघितलेल्या आहे. जाळी देखील सुरेख आलेली आहे, अगदीच तुम्ही पाहू शकता तिथे पूर्णपणे.
ह्या 4 ते 5 टिप्स तुम्ही पूर्णपणे फॉलो केल्या तर परफेक्ट अशा साऊथ इंडियन स्टाईल तुमच्या इडल्या देखील तयार होतील. कुठल्याही पद्धतीचे पोहे किंवा मेथीदाणा न वापरता आज आपण अगदी मस्त अशी स्पंजसारखी इडली बघितली. कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.